आम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदरपासून बोलत होतो की मुंबईमध्ये आय लव्ह महादेव आणि जय श्रीराम विचाराचा हिंदू मराठी आणि महायुतीचाच महापौर बसेल हे आम्ही वारंवार बोलत होतो। तसंच मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, महायुतीच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि आता जय श्रीराम म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर मुंबईच्या महापौरच्या खुर्चीवर बसू। मुंबईमध्ये 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता महायुतीने उठवून लावली आहे। काल तुमचे रिॲक्शन सुद्धा एक व्हायरल खूप मोठ्या प्रमाणात झाली की तुम्ही ट्विट देखील केले होते, त्याबद्दल नाही, काही जे काही उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरं तोडणं, विरोधकांच्या घरं उद्ध्वस्त करणं, कारवाया करणं यासाठीच ती मुंबई महापालिकेची सत्ता वापरली। मला आठवतं जेव्हा हे मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिकेच्या आयुक्ताला फोन करून राणे का घर तोडो, राणे का घर तोडो, आणि म्हणूनच मी एक स्पेशल रिएक्शन काल त्याला दिली जेणेकरून त्याला आठवणीत राहील की राणे का घर को कुछ तोडा नहीं, अभी तेरे मातोश्री गो की बारी आहे। सर आणि आता बघू टप्प्याटप्प्याने काय होतं पुढे। भाजप आणि शिंदेने भाजपसाठी आता ही मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ते यश मिळालेलं आहे। हो, असा आरोप संजय राऊत करतात। म्हणजे चंगेज मुलतानीच्या घशात टाकणं चालत असतं, कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं, पण ज्या अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास सुद्धा होईल ते हे ना चालत नाही। आणि म्हणून कधीही चंगेज मुलतानी या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा आता मुंबईचा विकास जे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू। संजय राऊत म्हणत आहेत की एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मुंबईत भाजपचा महापौर बसला नसता। हे पण तर गद्दारच आहेत ना। ज्या शिर्केनी संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं, त्यांच्यामध्ये आणि ह्या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावळमध्ये जास्त काय फरक नाही। कारण का पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट हे इथे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते। याने ना हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच या ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या। दुसऱ्या लोकांना नाव देण्यापेक्षा ना तुमची आता दाढी कुरवळणारे जे तुम्ही ज्यांची दाढी कुरवळत होते ना त्यांना जाऊन आता उत्तर द्या। कुठेतरी उद्धव ठाकरेंना मराठ्यांच्या उपमेमध्ये हे संजय राऊत बसवता आहेत। मराठ्यांची मराठ्यांची उपमा तू आम्हाला सांगतो का? मी 96 कोळी आहे, मला सांगू नको मराठ्यांची उपमा। पण जे त्यांनी संगमेश्वरमध्ये आमच्या संभाजीराजेला का पकडलं? कारण आमचं ते काही फितूर निघाले, स्वकीयांनी त्या मुघलांना मदत केली म्हणून आमच्या संभाजीराजेंना ज्यांनी एकही लढाईला हरले नाही त्या संभाजीराजेंना पकडलं कोणी? तर आमच्या स्वकीयांनी फितुरी केली। असंच या हिंदू समाजाच्या विरोधात हे आमचेच स्वकीय आमच्या विरोधात गेले, कळलं ना? आमचे त्या जिहाद्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसले। चंगेज मुलतानी, रशीद खान मामूचे दाढी कुरवळत बसले ना, त्याबद्दल बोललेलो आहे। कट्टर भूमिका हिंदुत्वाची मांडल्यामुळे कट्टर हिंदुत्व भूमिका मांडली, पण तरी देखील एमआयएमला फार मोठं यश दिसून येईल सगळीकडे। म्हणजे मुंबई महापालिका मांडली म्हणजे आमचे हिंदू मत ताकदीने हिंदू समाजाला जे काही संरक्षण पाहिजे होतं, समोरून बुरख्यावाली काय भाषा होत होती, को पंतप्रधान बिठाएंगे, त्याने अमरावती सभेमध्ये तर त्या हिरव्या साहेब ओवैसीने तर धमक्या देण्याची सुरुवात केलेली, त्याला उत्तर हिंदू समाजाने चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। पण काही ठिकाणी सर पाहिलं एमआयएमचे नगरसेवक आले तिथे हिंदू मतं विभागल्या गेल्यामुळे एमआयएमला फायदा झाला। विशेष आता दुसऱ्या स्थानावरती शिवसेना आणि भाजपचे उमेदवार होते, म्हणून उद्धव ठाकरेंमुळे हिंदू समाजाने ह्याच्याबद्दल विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ना फार विचारपूर्वक भूमिका घेतली पाहिजे। ते आपण हिंदूंमध्ये फूट अगर पाडली तर अशाच पद्धतीचे हे एमआयएम इस्लाम पार्टी सारखे कट्टरपंथी विचाराच्या पार्ट्या उद्या निवडून आल्या तर ते अजान मस्जिद के विरोधात खिलाफ बोलने वालों को
कोर्ट मत दो, असेच प्रचार सुरू होणार सगळीकडे. संजय राऊत असे म्हणतात की मराठी माणूस जो आहे तो आमच्या सोबत आहे. जे यश आम्हाला जे यश मिळालेलं आहे त्यावरून सिद्ध होतंय की मराठी माणूस आमच्या सोबत आहे, असं संजय राऊतांचा दावा आहे. काल संध्याकाळ जरा उशीर झाला ना, थोडा वेळ द्या त्यांना जागण्यासाठी. जरा ते काय 90चा इफेक्ट आहे. आता मतदारांच्या ध्रुवीकरणाबद्दल जे सांगितलं सर, तर मुंबईमध्ये 27 मुस्लिम नगरसेवक होते, त्यांची संख्या आता वाढून 31 झाली. कुठेतरी या ध्रुवीकरणाचा फटका बसलाय यासाठी काय धुळीवरला मुंबईमधला हिंदू एकजूट झालेला आहे, एकत्र आलेला आहे. आता हे जे काय याची संख्या आहे ना ती कमी कशी करायची. तर शेवटी आम्ही काय बोललेलो, बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईमध्ये कमी करायसाठी आम्हाला सत्ता द्या. आता 5 वर्ष आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वात त्या गोष्टी करू. बुलडोजर देवा पॅटर्न मुंबईत पाहायला पूर्ण मिळेल. करेल, पूर्ण ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करून ठेवलेली. आता सगळीकडे हे जे अनधिकृत हिरवी चादर टाकून ठेवलेले ना, सगळीकडे आता देवाभाऊंचा बुलडोजर चालणार. डेडलाईन दिली होती खरं तर मुंबईमध्ये अस्लम शेख यांच्या संदर्भात बोलताना की 17 जानेवारी करता डेडलाईन असेल रोहिंग्यांसाठी. डेडलाईन आता पूर्ण झाली काय सर? मी काय सांगू, आता त्यांनी बॅग पॅक करून निघावं इथून. हा, कारवाई कशा होते तर तुमची कॅमेराला जरा सगळं तयारी करून ठेवा ना. इथे उभे करून का जेव्हा बाहेर निघतील त्यांचे थोबडे जरा कॅमेरावर दाखवा. कॅमेरा लोक मुंबईकरों ने, राष्ट्रभक्त लोगों ने हमारे भारतीय जनता पार्टी और महायुति को साथ दिया है, आशीर्वाद दिया है. और इसके मुझे विश्वास है और जो विकास और सुरक्षा 2 मुद्दे पे हम लोग जो लड़े थे ना, उसके ऊपर हम जरूर काम करेंगे और मुंबई का विश्वास और उसको मजबूत करेंगे ताकि आने वाले अगले चुनाव में हम 100+ जा सकेंगे. मला कळतच नाही, एक जण बोलला तर बोलणार. वो अभी उन दोनों के आपस में पूछो ना. शिवसेना जो उनके शिंदे गुट के जो प्रवक्ता है उसके बारे में जवाब देंगे. सर एमआईएम की बात करता रहा और अब एक मराठी अधिकारी को हज कमेटी में पहली बार जो हिंदू अधिकारी है उसे सीईओ बनाया गया, उसका विरोध कर रहे हैं और कह रहे हैं कि सरकार जानबूझकर हिंदू अधिकारी को हज कमेटी में इसी के बारे में तो हम लोग कह रहे हैं ना. हम हमारे हिंदू त्योहारों में, महाकुंभ में इनको दुकान लगाने देंगे और हमारा मराठी अधिकारी, हिंदू अधिकारी अगर इनके कोई कमेटी में जाके बैठे तो इनको हरी मिर्ची लगती है. इसी के बारे में तो हम लोग बात करते हैं.